विचारलं तू यहाँ क्या कर रहा है, मी याला विचारलं तू यहाँ क्या कर रहा है. आमिरची तुम्हाला सांगणार आहे. आमिर खान किंवा नुसतं आमिर हे नाव मी पहिल्यांदा वाचलं नरसी मोदी कॉलेजच्या एका ब्लॅकबोर्ड ज्याच्यावर लिहिलं होतं टेनिस चॅम्पियन आमिर खान. आणि आम्हाला हा कधी दिसायचंच नाही कारण का आम्ही तेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा कळायचं नाही की हा कोण माणूस आहे जो चॅम्पियन होतो आणि आम्हाला माहित नाही. आणि कधीतरी म्हणे तो कॅन्टीन में बैठा होता वो कभी क्लास में नहीं बैठता था, हमको मालूम नहीं वो 1 साल था 2 साल था, पर उसका नाम हमेशा कॉलेज के ब्लॅकबोर्ड पे था. दुसरी माझी त्याची भेट झाली ती फार गमतीची झाली. मी नासिर हुसेन साहेबांच्या द ग्रेट नासिर हुसेन साहेबांच्या कयामत से कयामत तक साठी म्हणून माझं कास्ट केलं गेलं. आणि मी तिथनं बाहेर आलो आणि मला हा दिसला कारण का माझी ओळख होती. मी यालाच विचारलं तू यहाँ क्या कर रहा है, मी याला विचारलं तू यहाँ क्या कर रहा है, तर तो म्हणाला मैं इस फिल्म का हीरो. मला मी कधीच विसरू नाही शकले कारण का त्याच्यानंतर मग होर्डिंग लागलं होतं बॉय नेक्स्ट डोअर हा कोण असेल असा तो आमिर खान होता. तिथपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की हा नेमका काय करणार आहे. शूटिंगच्या दरम्यान एवढं माहिती होतं की हा माणूस शांतपणे विचार करून काम करतो. तो उगाच ग्रँटेड करत नाही आणि एखादी गोष्ट माहित नसेल तर विचारून बोलतो. आणि तो सगळ्यांना खूप खूप छान बोलायचा सगळ्यांची. थोडासा त्याच्यावर शाय होता पण स्वतःचं काम असलं की कॉन्फिडंट माणूस. त्याच्यानंतर मला त्याचं जे विशेष असं इम्प्रेशन आलं ते इम्प्रेशन आलं त्यांनी दिलाई के मानता नाही केलं. बऱ्याच हिट फिल्म्स मध्ये त्यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. त्याच्यानंतर अचानकपणे किंवा रंगीलाही झालं. लगान प्रोड्यूस करत होता. सरफरोश मध्ये हॅलो मी त्या सरफरोश मध्ये काम केलं याच्या सांगण्यावर. सरफरोश खरं सांगू कारण काय होतं. कारण असं होतं तो जॉन मॅथ्यू मथाय याचा पहिला पिक्चर होता आणि मला फोन आला. मी तालीम करत होतो की फिल्म मध्ये काम करायचं. आमिर साहेबांनी तुमचं नाव सांगितलेलं. तर मी म्हटलं माझी तालीम चालू आहे मी आता भेटू शकत नाही. मग आमिरकडनं आलं मला तू ये. आता आमिर तू ये हक्काने तू ये. म्हटलं तालीम संपवून आलं तर चालेल का. तो म्हणा चालेल ये. आणि काय झालं होतं विलनचं नाव सांगत नाही. त्या विलन जो आधी कास्ट होता त्यांनी कधी केस कापून आला होता. सगळ्यांसमोर सांगता येत नाही. तर आमिर म्हणाला मॅक करेगा. आणि मग नंतर ऑब्वियसली सरफरोशचा भाग झालो. पता है मुझे सबसे लोग जानते हैं सरफरोश के बारे में क्यों पता है. त्याच्या पायावरनं रॉड मारला मोटरसायकल नेली म्हणून की लोकांना आवडत नाही. मी अजिबात आवडत नाही. आय एम द विलन, आय एम ट्रू विलन. त्याच्यानंतर म्हणजे सरफरोश झालं. लगान जेव्हा तो प्रोड्यूस करत होता तेव्हा त्यांनी बोलवलं. मला चक्क सांगण्यात आलं की आशुतोष आम्ही बालपणचे मित्र. आमिर म्हणाला मी ऐकलं की तू काम करत नाही फिल्म मध्ये लगान मध्ये. मी म्हटलं अरे काय आहे ते तुमचे एकदम डायरेक्ट 6 महिने तुम्ही करणार आहात. तर मी म्हटलं 6 महिने एवढ्या तारखा मी म्हणजे माझ्याकडे काहीच काम नव्हतं दुसरं पण फक्त नाटक करायचं. नाटक कसं सोडायचं. तर आमिर म्हणाला होता की एक काम कर क्रिकेटचा सब्जेक्ट आहे आणि तू नाहीयेस असं कसं होऊ शकतं. कारण का आम्ही एकत्र क्रिकेट खेळलेलो त्यामुळे आम्ही अंडरऑफ पण क्रिकेट खेळलेलो. तेव्हा मी चिटिंग करून त्यांना हरवलंय. इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती. आमिर ती फिल्म संपली त्यांची आणि मला काही किस्सा कळला लगानचा.